मृत्यू कुणालाच चुकलेला नाही. काळ आणि वेळ आली की त्याला देवही थांबवू शकत नाही असं म्हणतात. असाच काळ आज काही महिलांवर आला. घर सावरून पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरीला निघालेल्या महिला घरातून बाहेर पडल्या. त्या शेवटच्याच शेताकडे नेणारा रस्ता मृत्यूच्या विहिरीत घेऊन जाईल असं त्यांना वाटलंही नसेल. नांदेडमध्ये नेमकं काय घडलं या रिपोर्टमधून पाहूया. मृत्यूची विहीर, कुणाची आई, कुणाची पत्नी, कुणाची बहीण तर कुणाच्या मुलीचा या विहिरीत दुर्दैवी अंत झालाय. विहिरीला कठडा नसल्यानं ट्रॉली चालकाचा अंदाज चुकला आणि महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॉली या विहिरीत कोसळली. काही कळण्याच्या आत सगळं संपलं होतं. दैव बलवत्तर म्हणून 3 महिला बचावल्या, पण 7 महिला मजुरांचा मात्र हा प्रवास शेवटचा ठरला. नांदेडच्या आलेगाव शिवारात ही दुर्घटना घडली आहे. रोजच्या प्रमाणेच या महिला आजही मजुरीसाठी निघाल्या होत्या. हळद काढणीच्या कामाला जातानाच काळाने त्यांच्यावर घाला घातलाय. आम्ही शेतात जात होतो काम करायला. 10 जणी बाया होत्या आणि ड्रायव्हरला काही सुधारलंच नाही. त्याने इकडे द्यायचं ते रस्ता विहिरीतच गेल्या. लहान लेकरं नव्हते. आम्ही बायाच होतो. शेतात जाऊ लागलो. आमच्याजवळ कोणी नव्हतं. आम्ही पडलो तेव्हा शेतात जाऊ लागलो सकाळी 7 वाजता भुईमुग निंदायसाठी. दोरी बांधली आणि नंतर वरी काढलं. 2 बाया 3 बायाला वाचवलं. डॉक्टर मदत गेलं. मी तिथून पळत आलो. 3 बायाला काढलं. सुरुवातीला काय झालं? सुरुवातीला काय त्यांनी ओढी होतो. डॉक्टर आले डायरेक्ट मदत गेलं. डायरेक्ट हिरीमध्ये. मग 2 बाया आणि एक भिडी तिघाला काढलं पाहिजे. अंदाजे किती लोक होते ट्रॅक्टरमध्ये? ट्रॅक्टरमध्ये संपूर्ण म्हणजे बाया सगळं म्हणजे 10, 11, 12 जण होते. आता आणि तुम्ही किती कसं काढलं बाहेर? धांदीने. या अपघाताची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली आणि मदतीची घोषणाही केली. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडून जी काही दुर्घटना झाली त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये अनुदान देण्याचं त्यांच्या परिवाराला हे आपण घोषित केलेलं आहे. आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करून अशा प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टीने जे करता येईल ते करण्याचे आदेश दिलेले आहेत. घरातून निघताना या महिलांना वाटलंही नसेल की त्या पुन्हा आपल्या घरी परतणारच नाहीत. घराच्या उंबरठ्या बाहेर टाकलेलं हे आपलं शेवटचं पाऊल असेल असं त्या महिलांना वाटलंही नसेल. वेळ कोणालाच चुकत नाही. आज या महिला मजुरांची वेळही होती आणि काळही. अभिषेक एकबोटेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.